मालक आय बी माझी आणली ग त्या या माता. हो कुठले रे बाबा? तुम्हाला जन्म द्यायचा पण कुत्रा किंवा डुक्कर. मालक प्रश्न असा आहे, समजा तुम्ही मेले अरे ती येणार आहे की नाही? अरे तिला बरोबर पटवून सांगितलं की तिने तुला थापा मारल्या. तिची काय मजाला मालक मला थापा मारण्याची. येईल येईल अरे नाही चालन मालक, जाऊ द्या ना मालक. ह्या वयात तुम्हाला नाही शोभत त्या गोष्टी. काय म्हणाला? आले ना मालक, तिच्या बापा आणि भावाकडून पूर्ण पैसा वसूल करून घेऊ आपण. अरे पैशाला मार गोळी, आपल्याला हवी आहे ती घोडी. घोडी म्हणजे आपलं ते मधु. तुम्ही चिंता करू नका मालक, वह नहीं तर हो सही उसी पे अच्छा फटाके लाके दूंगा आपको एकदम लापचे. फटाके लाके दूंगा. अबे एक काम धड नीट करत नाही आणि म्हणे फटाके लाके दूंगा. अबे मग दिवाळी म्हणजे वेळ निघून गेल्यावर आणून देणार. म्हणजे तुमची वेळ संपत आली आहे मालक. अरे नका मालक, हा 4 जण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या जीवाला 200-300 वर्ष काही होणार नाही, काहीच नाही. 300 वर्ष काही होणार नाही. अबे मला सांग, 200-300 वर्ष तुझा बाप तरी जिवंत होता? मी तर त्याच्या आधी जन्माला आलो मालक. मला जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा माझ्या बापाचा पत्ताच नव्हता. अरे वा, जा पत्ता करून दे जा. कुणाच्या बापाचा? अबे मधूचा. अच्छा मधूच्या बापाचा. मधूचा मरतो हा कधीचा माहित नाही. काय विचार करतोय? काही नाही, मरण्याचा आपला करण्याचा काहीतरी करण्याचा. मग जा मर काहीतरी नाव आहे का? मालक ओ मालक ओ मालक. काय बे इथे जाऊन बोलला हो का मी? मालक काय रे? मधू नाही आली अजून. अबे हे मी तुला विचारायला पाहिजे तर तू मला विचारतो का बे? काय मालक, मधू नाही आली अजून असं सांगणार होतो. नाही आली का? हो ना, येवा नाही यायला पाहिजे होती. ये वा ना, येईल ती येवा ना येईल ती. तू एक काम कर, काय तोपर्यंत हे होऊन जाऊ देऊ. ठीक आहे, वाजवा रे. का करून राहिला तू? लावणी. माणसं कधी लावणी करते का? जीवा जमाना आहे का? आणि होऊन जाऊ दे म्हणजे तुला काय वाटलं? मला वाटलं मधुबाई यायला थोडा वेळ मला नाचायला सांगता. हे होऊन जाऊ दे म्हणजे हे होऊन जाऊ दे म्हटलं. हे म्हटलं का? मजा आहे की त्याच्यात. आय बी मालक आय बी माझी आणली ग त्या या माता. आपल्या घरी म्हातारा कोण आहे? नाही, सातारा म्हणणार होतो, चुकून म्हातारा आला. जास्त जीव बळबळ करते नाला का? झाकण झाकण उघडत. बस 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 बस. बसू का? कुठे खाली बसू? ठीक आहे, बस म्हणलं का बसायचं. आपण नौकर माणसं. ताराचंद जी, अबे कोणत्या डुकराला तुला नोकर ठेवला बे? तो दयावंत प्राणी तुम्हीच आहात. अबे पाणीपुरे. पाणीपुरी ऐकली होती, नवीन पदार्थ आहे का पाणीपुरी? अबे पाणीपुरे म्हणजे होते 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 ना बे, होते ना. दारू पिऊन नाही बेटा. काय करता बेटा, काय करता? बाटल चेपकली होती. चपकायची वेळ आली आता. नालायक कुणीकडे कोणी कोणत्या माणसाला नोकर मिस्टर व्हायला नको. चला सुखाने दारू पिऊ देत नाही बेटा. मला काय झालं रे? काय झालं? काय नाही, फक्त एक प्रश्न विचारायचा बे असा दचकत विचारते का बे? हार्ट अटॅक आला तर गप्पन वरती केलं होतं. नाही मला त्याचं काय झालं, सकाळी एका शेजारच्याने मला प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर मला काय आलं नाही. मी म्हटलं माझ्या हुशार मालकांना विचारलं होतं. कोणाला म्हटलं?
माझ्या हुशार मालकांना विचारून येतो म्हटलं. विचारू विचार. मालक, प्रश्न असा आहे, समजा तुम्ही मेले, समजा मेले, समजून घ्या. जिवंतपणे मारते का समजा म्हणते का मला समजा मेले, समजा तुला मी वीट नाही म्हटलं बे गॉटी म्हटलं नाही का माणूस आहे. मला वीट आणून देते, मला याचा वीट आलाय बेटा. वीट आला तुझा मला आलाय का गॉटी वीट आणते बाबा. मीच ठेवलं तुला लोक कुठं होतं आपण काहीतरी ते समजा. हा समजा म्हणजे मला समजलं. समजा म्हणजे ते नाही का रे बाग माझ्या तोंडाचा शब्द आहे तो पाहू नको इथे. समजा म्हणजे सपोज. सपोज. हे शत्रुघ्न सिन्हा कशी वाटली सपोज म्हणजे काय होते काय होतं सपोज म्हणजे सपोज कशी वाटली पोच. पुढे बोल नाही. समजा तुम्ही मेले आणि वरती गेले म्हणजे स्वर्गामध्ये जागा मिळेल. वरती गेल्यानंतर देवाने विचार केला, चल बा चांगला माणूस आहे, भला माणूस आहे, ह्या माणसाला पुन्हा पुनर्जन्म देऊनच देऊ. पुनर्जन्म. हो व्हेरी गुड. पण त्यासाठी त्या देवाने तुमच्या समोर दोनच पर्याय ठेवले. दोन पर्याय ठेवले. हो. कुठले रे बाबा. तुम्हाला जन्म द्यायचा पण कुत्रा किंवा डुक्कर. मी नाही देव म्हणाले, तू मारू नका, गरीब माणूस आहे, पगार आधीच कमी आहे माझा. ताराचंद तुला कसं का सुस्त बे डोकं केवढं कसं. आवडला मला तुझा प्रश्न. तुझा प्रश्न ऐकून असं वाटतं की मी अकबर बादशाह निर्बल आहे. हुक्म मेरे काका. पण तुझा प्रश्न मला आवडला. आवडला. मी मेलो वर गेलो, देवाने माझ्यासमोर दोन पर्याय ठेवले, डुक्कर किंवा कुत्रा. यापैकी एक जन्म मला घ्यायचा आणि आता म्हणजे नाव तो जन्म मी घ्यायला चाललो. डुक्कर कुत्रा डुक्कर. त्याला जर मी ठरवलं मी डुक्कर होणार. मालक, डुक्कर काजी पुन्हा पुन्हा तोच जन्म घ्याल का. म्हणजे याही जन्मात डुक्कर आणि पुढच्याही जन्मात डुक्कर. अबे हा का माणूस आहे. खतरनाक आहे. ठीक आहे बापू. ए बापू बस. ताराचंद माझा एक मित्र होता. अरे रे ते मेला नाहीये तो आहे म्हणा. मग तू का गप्पन रिॲक्शन देते मी तू. तर माझा एक मित्र होता म्हणजे आहे, त्याने मला एक गोष्ट सांगितली होती. एक माणूस असतो त्या माणसाला दोन मुलं असतात. माणसाला पोरं बे माणसालाच असतात. एक माणूस असतो त्याला दोन मुलं असतात. एकाचं नाव असते कुमार आणि दुसऱ्याचं नाव असते तुमार. तर कुमार भरून जातो तो राहतो. कोण रे बाबा. सोपा कोण रे. कुमार. टिंगलबाजी करते का बे माझी. रूम पार्टनर आहो का मी तुझा. नालाय का मालकाची टिंगलबाजी करते बेटा. जा मधुवाली का बाहेर कुठचा रागवून गेलो बाबा. तावा तावा रागवलं पण मी त्याला. तू माझं काम करते बघ. मधूला आणायला गेला वा मस्त दिसतो लुगडा. मला लुगडा आला. बस तू आली हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आम्ही असं ऐकलंय की आपल्या मुकुंदाची मुलगी म्हणजे तू खूप सुंदर नाच गाणं करते. त्यामुळे चला आमचंही तू मनोरंजन करावं. हे सगळं काही मी माझ्या कुटुंबासाठी करते. तुम्हाला एकच विनंती करते की कुणालाही कळतं का. कुणाला काहीही कळणार नाही. मला माहित आहे तू सगळं आपल्या घरच्या परिस्थिती मोठी करत आहे. बस आम्हाला खुश ठेव म्हणजे पैसा हवा तेवढा मिळेल म्हणजे तुझ्या घरचे लोक सुखी राहतील. आहे की नाही. होय मला माझ्या घरच्यांना सुखी बघायचं. व्हेरी गुड. त्यासाठी मी काही करायला तयार आहे. काहीही करायला तयार आहे. काहीही. सेवा